Hello friends, welcome all of you. In this video we are going to learn The Boy Who Broke the Bank Part 2. The Boy Who Broke the Bank, बँक बुडवणारा मुलगा Part 2. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. दीपचंद एका वयस्कर गृहस्थाचे केस कापत होता. ही बातमी ऐकून तो इतका सटपटला की हात हल्ल्यामुळे त्याच्या गिरायकाचा उजवा कानच कापला. The customer yelped with pain and distress. Pain because of the cut and distress because of the awful news he had just heard. ते गृहस्थ वेदनेने आणि धक्क्याने इतके जोरात ओरडले, आधी कापल्याची वेदना आणि मग त्या भयंकर बातमीचा धक्का. With one side of his neck still unshaven, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. मानेच्या एका बाजूचे केस कापून घ्यायचे तसेच सोडून ते लगबगीने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या किराणा दुकानात फोन करायला गेले. He dialed सेठ गोविंदराव's नंबर. त्यांनी सेठ गोविंदराव यांचा नंबर डायल केला. The सेठ was not at home. सेठ घरी नव्हते. Where was he then? मग कुठे गेले ते? Here, the सेठ was not at home. The sentence will be asked for add question tag, and tag will be the सेठ was not at home, comma, was he? The सेठ was holidaying in Kashmir. ते काश्मीरला फिरायला गेले होते. This sentence will be asked to make WH type question and underline is in Kashmir. Question will be where was the सेठ holidaying? Oh, was that so? अरेच्चा, असे आहे तर? The elderly gentleman did not believe it. त्या वयस्कर गृहस्थाचा विश्वासच बसेना. He hurried back to the barber's shop and told Deepchand, the bird has flown. ते घाईने न्हाव्याच्या दुकानात परतले आणि दीपचंदला म्हणाले, पक्षी उडून गेला. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. सेठ गोविंदराम गाव सोडून गेलेत. This sentence will be asked for the change the voice. Here, town is object, has left is verb, and Seth Govindram is subject. Then sentence will be passive construction will be town has been left by Seth Govindram. Definitely it means a collapse. And then he dashed out of the shop, making a beeline for his office and checkbook. म्हणजे नक्कीच दिवाळखोरी आणि ते ताबडतोब ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला तडक बाहेर पडले. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. ही बातमी वणव्यासारखी बाजारात पसरली. From the general merchants it traveled to the shop, circulated amongst the customers and then spread with them in various directions to the betel seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानापासून गिरायकांपर्यंत पोचली आणि त्यांच्याकडून इतर सगळीकडे, पानवाल्याकडे, शिंप्याकडे, छोट्या विक्रेत्यांकडे, सोनाराकडे आणि अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यांपर्यंत ही बातमी जाऊन पोहोचली. ओल्ड गणपत द बेगर हॅड ए क्रूक्ड लेग. म्हातारा गणपत भिकारी एका पायाने लंगडा होता. He had been squatting on the pavement
फॉर इयर्स कॉलिंग फॉर आल्म्स. कित्येक वर्षापासून पाय दुमडून तो फुटपाथवर भीक मागत बसलेला असायचा. स्क्वॅटिंग मीन्स पाय दुमडून, आल्म भीक. इन द इव्हिनिंग सम वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. संध्याकाळी कुणीतरी यायचा आणि हातगाडीवरून घेऊन त्याला घरी जायचा. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. कुणीही त्याला कधी चालताना पाहिले नव्हते. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. बट नाव ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टोनिश्ड एव्हरीवन, leaping to his feet and actually running at top speed in the direction of bank. पण आता बँक बुडित्याखाली निघाल्याचे ऐकताच गणपत उडी मारून आपल्या पायांवर उभा राहिला आणि बँकेच्या दिशेने चक्क जोरात धावत सुटला. हे पाहून लोक चाटच पडले, आश्चर्यचकित झाले. ॲस्टोनिश मीन्स चकित होणे, आश्चर्यचकित होणे. इट सून बिकम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेव्हिंग्ज. नंतर समजले की त्याने 1,000 रुपये बँकेत जमा करून ठेवले होते. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. लोक घोळक्या घोळक्याने रस्त्यावर उभे राहून या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. पीपल नगर सेल्डोम हॅड अ क्रिसिस. सेल्डोम और नेव्हर हॅड फ्लड्स, earthquakes or drought, and the imminent crash of the People Nagar bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. आजवर पीपल नगरमध्ये क्वचितच संकट आले होते. इथे कधीही पूर, भूकंप किंवा दुष्काळाची परिस्थिती ओढावली नव्हती. आता मात्र पीपल नगर बँक बुडणार या बातमीने अनंत प्रकारच्या चर्चांना तोंड फोडले होते. लोक वाटेल ते अंदाज बांधत होते आणि सैरभैर झाल्यासारखे वागत होते. सम बोस्टेड ऑफ देअर फारसाइटेडनेस, कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्व्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. काही जण स्वतःचीच पाठ थोपटून घेत होते की आपण अगोदरच बँकेतून पैसे काढून घेतले. ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन. आणखीन काही जण म्हणत होते की आपण पैसे तिथे ठेवलेच नाहीत. ऑदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश, पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल्ज्ड इन बाय सेठ गोविंदराम. सेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळे ही वेळ आली आहे असे काही जण म्हणत होते. अनेक लोक या दिवाळीखोरीमागची कारणे काय असतील याचे तर्क-वितर्क करत होते आणि सेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळे ही वेळ आली असे ते सर्वजण म्हणत होते. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट, सेड वन. एक जण म्हणाला, सेठ राज्य सोडून पळून गेलेत. ही हॅड फ्लेड द कंट्री, सेड अनादर. तर दुसऱ्याच्या मते ते देश सोडून पसार झाले होते. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर, सेड अ थर्ड. तिसऱ्याच्या म्हणण्यानुसार ते पीपल नगरमध्येच लपून बसले होते. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅम्बरिन ट्री, सेड अ फोर्थ, अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि चौथ्या एकाने तर असे म्हटले की झाडूवाल्या मुलाने सकाळी त्यांना चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेले पाहिले होते. By soon, the small bank had gone through all its ready cash and the harassed manager was in a dilemma. दुपारपर्यंत त्या एवढ्याशा बँकेला त्यातल्या रोख रकमेला असंख्य गोष्टींना तोंड द्यावे लागले. गांजलेल्या बँकेचा बँक व्यवस्थापक द्विधा मनस्थितीत होता. डायलेमा म्हणजे द्विधा मनस्थिती किंवा पेच निर्माण होणे. Emergency funds could only be obtained from another bank some 30 miles distant, and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then. आपत्कालीन रक्कम उभी करायची तर दुसरी बँक 30 मैल लांब होती
आणि तोपर्यंत या गर्दीला थोपवून धरता येईल याचा त्याला खात्री वाटत नव्हती. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि सेठ गोविंदराम यांना काश्मीरमधल्या हाऊसबोटीवर कोणत्या प्रकारे संपर्क करणेही शक्य नव्हते. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. ही गोष्ट काही त्यांच्या पचनी पडली नाही. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग, गिव्ह अस आवर मनी ऑर वी विल ब्रेक इन अँड फेच द सेट. वी नो ही इज हायडिंग इन सेफ डिपॉझिट लॉकर. त्यामुळे सर्वजण बँकेबाहेर गोळा झाले आणि पायऱ्यांवर उभे राहून ओरडू लागले, आमचे पैसे आम्हाला परत करा, नाहीतर आम्ही बँक फोडू. सेटला पकडा, ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसले आहेत हे आम्हाला माहीत आहे. मिस्चिफ मेकर्स हू डिडंट हॅव ए पैसा इन द बँक जॉईन्ड द क्राऊड अँड ॲग्रेवेटेड देअर मूड. ज्यांचा एक पैसाही बँकेत नव्हता असे काही टवाळखोर लोकही त्या गर्दीत सामील होऊन जमावाला भडकवू लागले. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू प्लेकेट देम. व्यवस्थापक दारात येऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. ही डिक्लेअर्ड दॅट बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. ही अर्ज्ड देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. बँकेत भरपूर पैसा आहे पण तो ताबडतोब उपलब्ध करणे शक्य नाही असे सांगून त्याने सर्वांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी परत येण्याची विनंती केली. वी वॉन्ट इट नाऊ, चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाऊ नाऊ नाऊ. आम्हाला आत्ताच पाहिजे, सर्वजण एक सुरात ओरडले, आत्ता, या क्षणी. अँड ए ब्रिक hurled through the air and crashed through the plate glass window of the पीपल नगर बँक. कुठून तरी एक वीट हवेतून भिरभिरीत आली आणि पीपल नगर बँकेची काचेची खिडकी फोडून आत घुसली. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. दुसऱ्या दिवशी सकाळी नथू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. त्याने तो कचरा, फुटलेल्या काचांचे तुकडे आणि पायऱ्यावर पडलेल्या दगडांचा खच पाहिला. रेझिंग हिज हँड्स इन अ गेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड, होलिगन्स, सन्स ऑफ डॉन्कीज, ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज्ड. वैतागाने आणि संतापाने हात वारे करीत तो ओरडला, अरे कोण गुंड लोक आहेत, गाढव कुठले, उशिरा पगार मिळत होता हे काय कमी होतं, आता माझं कामही याने वाढवून ठेवलं. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. चिडून जाऊन त्याने झाडू पायऱ्यांवर जोरजोराने आपटला आणि त्यामुळे कचरा इतस्ततः आणखी विखुरला. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. सुप्रभात नथू, सायकलीवरून उतरत धोब्याचा मुलगा त्याला म्हणाला. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तयार आहेस का. यू विल हॅव टू आय सपोज नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. आता बँक बुडाली आहे म्हटल्यावर तुला नोकरी करावीच लागेल. हाऊज दॅट, सेड नथू. असं कसं झालं, नथू म्हणाला. हॅवंट यू हर्ड. म्हणजे तू ऐकलं नाहीस. वेल, यू वुड बेटर वेट हिअर अंटील हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्ज टू क्लेम देअर मनी. मग थांब इथे थोडा वेळ, पीपल नगरची निम्मी जनता पैसे काढून न्यायला इथे येईलच एवढ्यात. अँड ही वेव्ड चेअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल. आपल्या या बँकेत खाते नाही या आनंदात हात हलवीत तो
सायकलवर बसून निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. नथू स्वतःशीच पुटपुटत पुन्हा पायऱ्या झाडू लागला. व्हेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप टू अवेट द अरायव्हल ऑफ द मॅनेजर. काम आटोपल्यावर व्यवस्थापकाची वाट पाहत तो सर्वात वरच्या पायरीवर जाऊन बसला. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. आज पगार घ्यायचाच असा त्याने निर्धार केला होता. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स. बँक बुडणार असं कुणाला तरी वाटलं होतं का? ही सेड टू हिमसेल्फ अँड लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आय वॉन्डर हाऊ इट कुड हॅव हॅपन. तो स्वतःशीच म्हणाला आणि दूरवर पाहत विचार करू लागला, हे असं कसं झालं बरं.